सो नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आम्ही आलो आहे तिथे जरा गोठ्यात. माझ्या मुलांना कोंबड्या गाय वगैरे भरपूर आवडतात, तर आम्ही इथे आलो आहे. हे ऑलरेडी इथे आहेत. ते गाय वगैरे आहेत, कोंबड्या पण आहेत तिथे, बघतायत त्या. ते आता जरा कोंबड्या पकडायला चालले. त्यांच्या हातात कोंबडी दिली ती काय मग सुटत नाही. आणि आता मामा चालले आहेत वाटतं कोंबडी पकडून त्यांच्या हातात द्यायला. तिथे म्हशी पण आहेत त्या दोन कोपऱ्यात चालले. आणि हे बघा आता कोंबड्या दिल्यात. आता त्या कोंबड्यांचं काय खरं नाही. खूप खुश होतात त्या लोक कोंबड्या बघितल्यावर. विचार करते कोंबड्या जरा पाळायच्या. एक कोंबडी पाळते, अंडी तरी भेटतील नाश्त्याला खायला. खुश तर खुश किती झाले. सोडली आता कोंबडी, सोडली आता रडते कोंबडीसाठी. आता कोंबडी भेटेपर्यंत तो काय आता शिव्या पडतील वाटते मला. या कोंबडे काका काका. त्यांना कसं तरी येडा बनून बाहेर निघायला लागेल. ह्याचं काय नाही, सोडलं तरी याला एवढं कोंबड्याचा वेळ नाही. त्याचं कान पकडलं तेव्हा. ह्याचं ना भलतंच असते काहीतरी उद्योगधंदे. कान ना कळो काय. आत्या तुझं काय म्हणणं, आम्ही कोंबड्या पाळायच्या की नाही? पिस निघतील, काढूच नको. राहिला बाजूला तुझ्या पिस काढली त्याची. का आम्हाला रुपेश असं तू नेतोयस फास्ट इथून? फास्ट नाही, लवकर चला. माझ्याकडे वजन आहे. फणस आहे तुझ्याकडे? फणस आहे, मोहित्यांचा फणस. मोहित्यांचा फणस, कापा फणस, कापा फणस. हा गरा बघा, गरा गरा गरा, हा गरा पिवळा गरा. आहे. आणि तो असतो. जॅकफ्रूट. जॅकफ्रूट. बफेलो बफेलो. बफेलो. चला आता आम्ही मार्केटला आलो आहे. जरा भाजी वगैरे घ्यायला. फ्रायडेचा मार्केट आहे हा. गावचा मार्केट जरा एक्सप्लोअर करूया. इथे लोक उभे आहेत. ह्यांना इथे उभं करून आम्ही चाललो कल्टेश्वर. आता घेतली ना. नुसती रानटी पोरं बघ. काय नाही काय चालू असते यांचं. झाडं, पानं, माती, काहीतरीच असतं. त्याच्यात काय भेटते ना काय माहिती.
हे बघा इथे सर्व उभे आहेत, बसची वाट बघतायत सर्व. तिथे सर्व उभे आहेत, एका बसची बाईक वाट बघतात. म्हणजे कसं बसनी कमी पैशात घरी पोचता येतं. या लोकांना सर्व लोक बघतायत आजूबाजूची आणि गोळा होत आहेत. सो इथे मी प्रत्येक वर्षी फोटो काढते. आता हे फोटो काढून आपण घरी जाऊया. ॲक्च्युली नंतर आत्याच्या घरी जायचं आम्हाला. फोटो काढून प्रत्येक वर्षीचा इकडचा फोटो कन्फर्म असतो आमचा. सो आत्ता आलो आहे आम्ही आत्याच्या घरी. हे आत्याचं घर आहे. एक होम टूर देते तुम्हाला तिच्या घरची. म्हणजे आत्या सासूचं घर आहे ॲक्च्युली हे. हे घर थोडं डोंगर फोडून आत खाली केलेलं आहे. हे आमच्या आत्यांचं घर. तिच्या घरची आता बॅक साईड दाखवतो. तिथे पण भरपूर जागा आहे. ॲक्च्युली गावाला भरपूर आजूबाजूला जागा असते, म्हणजे घराच्या आजूबाजूला जागा. हे बघा, हे गुलाबाची फुलं वगैरे असं लावलं आहे त्याने टाईमपास. इकडनं नदी वाहते. आता सगळं जरा कोरड पडली आहे. पाऊस अजून आला नाही कोकणात नीट म्हणून. मस्त. तरी पण बघा किती झाडं अशी हिरवीगार आहे. मस्त. गावाला जास्त झाडांकडे बघायला लागत नाही. मस्त आहे. बाई तुळस, भरपूर सारे तुळशी असतात रस्त्यावर. ही माझी मुलं इथे खेळत आहेत मागे म्हणजे घराच्या फ्रंटला इथे खेळतात. हा इथून असा रोड आहे तिच्या घराच्या समोरून, मेन रोड. घराच्या खाली वगैरे जायचं. आणि तिचं घर. ही माझी मुलं. मस्त. किती छान वाटतं. हिरवा हिरवा निसर्ग आणि त्यात शांतता. घर. तो चला जाऊया आपण परत घरात. बघूया. सगळ्यांना फोटो काढ. आवडते गपरा. काय अवस्था गपरा. तू नको ते करू. पोरगी खेळती बघ. इथे कोकणात आहेत. कोकणात आहे. तुम्ही कोकणात आला तुम्ही बघायचं, आम्ही नाही बघा. असं काय? मग नातवंड पाहिजे ना, दिली नातवंड पाहिजे. मग तुम्ही बघायचं. तुमचा उपयोग आहे नातवंड दिले. तुम्ही बघायचं. बोलताना
तुम्ही बघायचं आता, आम्ही नाही. तू बाहेर का नाही सोडत तिने? हां तू बाहेर का सोडलं? असंच तुमच्याकडे आलो मग आम्ही तुमच्याकडे सोडतो, हो असं आहे. आहे की नाही? असं लगेच चेंज झालं बघायचं. कोकणात एक बरं जागा असते मुलांना खेळायला, गावाला स्पेशली, सर्वांच्याच गावाला, नॉट स्पेशली कोकणात, सर्वांच्याच गावाला. हवामान पण शुद्ध मस्त. कोकणात बरं शुद्ध हवा असते, मुलांना खेळायला पण जागा असते, ऑलमोस्ट सर्वांच्या गावामध्ये. हे तुम्ही मुंबईला मिस करू शकता. सो गाव हवं. थोडासा तुम्हाला जर ब्रेक घ्यायचा असेल तुमच्या नॉर्मल लाईफमध्ये तर यावं गावाला आपापल्या. तसं मूळची मी कोळी, तर आम्हाला गाव नाही. कोळी, कोकणचं सासर, मूळचं घर मुंबई, असा फुल कॉकटेल लाईफ. तर या ज्याला कोणाला ब्रेक घ्यायचा आहे मुंबईमधनं 10 मिनटासाठी शांत, नो नेटवर्क, नो इंस्टाग्राम, नो फेसबुक, तर या ब्रेक घ्यायला, शांत डोकं, गावाला. सो बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.